नमस्कार. तुम्हा सर्वांचं रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय टेस्टेड आणि मऊसूत असं उपीट कसं बनवायचं किंवा उपमा कसा बनवायचा आणि अगदी मोजके साहित्यात हा उपमा तयार होतो. लहान मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असतील सर्वच जण आवडीने खातात. सकाळच्या गडबडीच्या वेळेत अगदी झटपट होणारा हा नाश्ता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं उपीट करण्यासाठी मी असा मीडियम साईजचा रवा घेतलेला आहे. हा रवा चाळून घेतला आहे. तुमच्याकडं लहान किंवा मोठा कसाही रवा असला तरीही चालेल. हा रवा अशा प्रकारे घ्यायचा आहे. शक्यतो सॉफ्ट किंवा असं नरम असं बनवायचं असेल उपीट तर बारीकच रव्याचा वापर करा. इथं 2 कढीपत्त्याच्या कांड्या घेतलेल्या आहेत. 1 मीडियम साईजचा कांदा, थोडीशी कोथिंबीर, 4 हिरवी मिरची आणि आवडीनुसार शेंगदाणे घेतलेले आहेत. याच्यामध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळसुद्धा घालतात. पण लहान मुलं, वयस्कर व्यक्ती असतील तर शक्यतो असं टाकायचं नाही, नाही तर खाताना त्यांना त्रास होतो. तर इथं मी कढई ठेवलेलं आहे. कढई छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हा रवा टाकायचा आहे आणि साधारण 5 मिनिट आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. तेल किंवा तुपाचा वापर न करता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो किंवा कुठल्या नाश्ता सेंटरला जातो ते असा कच्चा रवा टाकल्यासारखे टाकतात. पण त्यांनी अगोदर थोडासा रवा भाजून घेतलेला असतो. नंतर ते फोडणीमध्ये घालून थोडासा गरम करतात. त्यामुळे आपल्याला वाटतं खूप इतकं पटकन होतं. पण अगोदर असा भाजून घ्यायचा बिना तेल टाकता. म्हणजे नंतर आपल्याला पटकन उपीट बनवता येतं. किंवा हा रवा तुम्ही अगोदर जरी भाजून ठेवला तर गडबडीच्या वेळेमध्ये तुम्हाला पटकन उपीट वगैरे करता येतं. तर आता हा गरम होईल, एकदम हाताला चटका लागेल इथपर्यंत हा भाजून घेतला आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर रवा काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचे. 1.5 पळी तेल टाकायचं एवढ्यासाठी की आपण जे कांदा वगैरे शेंगदाणे परतणार आहेत ते व्यवस्थित परतले जावे. फोडणीसाठी 1 चमचा मोहरी टाकायची किंवा अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार, लहान मोठा चमचा असेल तर मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी जर कच्ची राहिली तर उपीटमध्ये ती टसटस लागू शकते. त्यामुळे मोहरी छान तडतडली आहे. मोहरी छान तडतडली की आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाणे कडक किंवा म्हणजे चांगले सुकलेले असतील तर अगदी पटकन भाजल्या जातात. थोडीशी तडतड वाजायला लागली की एखादा शेंगदाणा चेक करायचा, नाही तर करपले तर मग उपीटची चव व्यवस्थित लागणार नाही. इथं थोडीशी तडतड झाली शेंगदाणे. तर शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण 4 हिरवी मिरची थोडीशी मोठी मोठी कट करायची, म्हणजे उपीट खूप तिखट होणार नाही. बारीक कट केल्यानंतर काढता येत नाही. छोटे मुलं असतील तर जास्त तिखट होईल. कढीपत्त्याची पानं आणि कांदा सोबत टाकून घेतला आहे. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आणि शेवटी यासाठी टाकला, अगोदर जर टाकला असता तर खूप परतला जातो कांदा. त्यामुळे याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे छान परतून घेऊया आपण. आणि कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत थोडासा परतायचा आहे, जेणेकरून त्यातलं कच्चं पण निघलं पाहिजे. आणि ही प्रोसेस करताना व्यवस्थित जर परतून घेतलं आहे सगळं तरच ह्याची चव छान लागते उपीटची. का तर ह्याच्यात कुठले मसाले किंवा वेगळं काही पडत नाही. त्यामुळे इथं आपण अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कांद्याला आणि सर्व ह्यालाच लागतं, म्हणजे फिक्कं लागत नाही. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आणि आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे. साखरेमुळे आणि मीठ व्यवस्थित टाकलं तर उपीट चवीला मस्त होतं. आता हे छान परतून घेऊया आपण. आणि परतून घेताना गॅस जी आहे ती मिडियमच ठेवायचा. खूप फास्ट गॅस केला तर मग करपला जाईल आणि नंतर चवीमध्ये बदल होतो. तर हे बघा अशा प्रकारे छान परतून झाले. अगदी झटपट हे उपीट होतं, वेळा बिलकुल लागत नाही. आता हा भाजून घेतलेला रवा आणखीन गरमच आहे. हा याच्यामध्ये टाकून आणखीन आपण साधारण 1-2 मिनिट आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया. असं जर केलं तर उपीट जे आहे ते एकदम मऊसूत होतं. तर आता हे रवा टाकल्यानंतर 1-2 मिनिटं आपण परतून घेतले. म्हणजे काय होतं, साखर, मीठ आणि सर्वच हे व्यवस्थित याच्यात मिक्स होतं रव्यात. आणि रवा गरम होतो. थंड रव्यामध्ये जर टाकलं तर चिकट रवा होतो. त्यामुळे हे परतून व्यवस्थित घ्यायचं. म्हणजे आपण पाणी जरी टाकलं तसं चिकटपणा त्यात राहत नाही छान परतल्यामुळे. उपीट चवीला खमंग आणि मऊसूत होण्यासाठी छान भाजून घ्यायचं आहे. आता इथं मी ह्याच वाटीनं 3 वाटी पाणी बाजूला गरम करत ठेवलेलं आहे. थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवायची, म्हणजे व्यवस्थित शिजलं जाईल. आणि जेवढं व्यवस्थित पाणी बरोबर टाकाल तेवढं उपीट आपलं छान होतं. आपण इथं मोजून पाणी घेतले त्यामुळे एकदम जरी टाकलं तरी काही हरकत नाही. पण असं ढवळत ढवळत टाकल्यामुळे कण ना कण जे रवा आहे ते व्यवस्थित भिजला जातो. त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे. ह्या स्टेजला मीठ बरोबर आहे का ते चेक करून थोडंसं कमी असेल तर टाकू शकता. आणि हळदी पावडरचा वापर नसेल करायचा तरीही चालेल. आता आपण हे उपीट झाकून ठेवूया. 2 मिनिट आपण हे उपीट झाकून ठेवूया. झाकल्यामुळे एकदम मऊसूत आणि
छान आणखीन वाफेने शिजलं जातं. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि मऊसूत असं आपलं उपीट तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.